पिरियॉडिक ट्रेंड इन अ फिजिकल प्रॉपर्टी. पुढचा जो टॉपिक आहे पिरियॉडिक ट्रेंड इन फिजिकल प्रॉपर्टी. तर फिजिकल प्रॉपर्टीमध्ये कशा पद्धतीचा पिरियॉडिक ट्रेंड्स येतो आता आपल्याला बघायचा आहे. मेनी फिजिकल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स सच ॲज मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट अँड डेन्सिटी शो पिरियॉडिसिटी. म्हणजे अनेक फिजिकल प्रॉपर्टी एलिमेंटच्या त्याच्यापैकी काही फिजिकल प्रॉपर्टी बघा, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी शो पिरियॉडिसिटी. त्या पिरियॉडिसिटी शो करतात म्हणजे रिअकरन्स होतात, परत ऑप्टेन होतात. In this section, we are going to consider periodic train in physical property with reference to atomic radius, ionic radius, ionization enthalpy, electron gain enthalpy and electronegativity. तर ह्या सेक्शनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की ज्या पिरियॉडिक ट्रेंड्स आहेत म्हणजे पिरियडमध्ये फिजिकल प्रॉपर्टीज काय झालं फिजिकल प्रॉपर्टी विथ रेफरन्स टू ॲटॉमिक रेडियस. आपल्याला फिजिकल प्रॉपर्टी बघायच्या आहेत विथ रेफरन्स टू ॲटॉमिक रेडियस, आयनिक रेडियस, आयनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी अँड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ठीक आहे. तर त्याच्यातली जी फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे ती आहे ॲटॉमिक रेडियस. यू हॅव लर्न इन अ चॅप्टर 4 दॅट क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ एन ॲटम डिस्क्राईब द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट ऑफ ॲटम ॲज इलेक्ट्रॉन क्लाउड. तर जो चॅप्टर 4 होता त्याच्यात आपण बघितला, त्याच्यात क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम बघितलं. त्याच्यात आपण डिस्क्राईब केलेलं आहे की जो एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट ऑफ ॲटम ॲज अ इलेक्ट्रॉन क्लाउड. म्हणजे जो एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट असतो ॲटमचा तिथं काय असं इलेक्ट्रॉन क्लाउड असतात म्हणजे इलेक्ट्रॉन असतात. अ डायरेक्ट इम्प्लिकेशन ऑफ दिस ॲटम हॅज नो डेफिनेट बाउंड्री. याच्याने आपल्याला असं लक्षात येतं की ॲटमला काही असं डेफिनेट बाउंड्री नाही आहे. द ॲटॉमिक साईज और ॲटॉमिक रेडियस देअरफॉर कॅन बी एस्टिमेटेड फ्रॉम द इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स अंडर डिफरंट सर्कमस्टन्सेस. म्हणून जी ॲटॉमिक साईज किंवा जी आपण ॲटॉमिक रेडियस म्हणतो एखाद्या ॲटमची ती एस्टिमेट करताना जे इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स आहे डिफरंट सर्कमस्टन्सेस आपण कन्सिडर करतो. इन द केस ऑफ नॉन मेटल, आता नॉन मेटलच्या बाबतीत एक्सेप्ट नोबेल गॅसेस सोडून द्या. जे नॉन मेटल्स आहेत द ॲटम ऑफ एन एलिमेंट आर बॉन्डेड टू इच अदर बाय कोव्हॅलंट बॉन्ड. तर जे नॉन मेटल्स आहेत तर त्याचे जे ॲटम आहेत एलिमेंटचे ॲटम्स असेल ते एकमेकांशी कोव्हॅलंट बॉन्डने अटॅच असतात. ते आपण रेफरन्स चॅप्टर 5मध्ये बघू. द बॉन्ड लेंथ ऑफ अ सिंगल बॉन्ड इज टेकन ॲज सम ऑफ रेडाय ऑफ 2 सिंगल बॉन्डेड ॲटम. तर बघा जी बॉन्ड लेंथ असेल सिंगल बॉन्डची तर ती कशी असते, सम ऑफ रेडाय ऑफ अ 2 सिंगल बॉन्डेड ॲटम. जिथं 2 सिंगल ॲटम आहेत किंवा 2 सिंगल बॉन्डेड ॲटम असतील, ओके, त्या दोघांची ॲटॉमिक रेडाय कन्सिडर करायची. दिस इज कॉल्ड कोव्हॅलंट रेडियस. आपण त्याला काय म्हणतो, कोव्हॅलंट रेडियस ऑफ ॲटम असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, बॉन्ड लेंथ ऑफ कार्बन बॉन्ड इन डायमंड इज 154 पिकोमीटर. पिकोमीटर म्हणजे काय असतं, 1 पिकोमीटर इक्वल टू 10⁻12 मीटर. ठीक आहे. तर जी बॉन्ड लेंथ आहे कार्बन डायमंडमध्ये ती किती आहे, 154 पिकोमीटर आहे. देअर फॉर ॲटॉमिक रेडियस ऑफ कार्बन एस्टिमेटेड टू बी 77 पिकोमीटर. जी कार्बनची तर जी ॲटॉमिक रेडियस आहे कार्बनची ती किती आहे, 77 पिकोमीटर आहे. सेकंड, बॉन्ड लेंथ ऑफ क्लोरीन सिंगल बॉन्ड इन क्लोरीन इज मेजर्ड एज 198 पिकोमीटर. जी क्लोरीनमध्ये जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे तर क्लोरीनची जी बॉन्ड लेंथ आहे ती किती आहे, 198 पिकोमीटर. देअर फॉर ॲटॉमिक रेडियस ऑफ क्लोरीन इज एस्टिमेटेड टू बी 99 पिकोमीटर. तर जी ॲटॉमिक रेडियस आहे क्लोरीनची ती किती आहे, एका क्लोरीनची 99 पिकोमीटर आहे. ठीक आहे. तर बघा इथे आपल्याला दाखवलेलं आहे बेरिलियममध्ये बघा इथून एवढं जे डिस्टन्स आहे एका बेरिलियमपासून दुसऱ्या बेरिलियमपर्यंत ते किती, 224 पिकोमीटर. ठीक आहे. तर ॲटॉमिक रेडियस एका बेरिलियमसाठी काय करायचं आपल्याला, 224 पिकोमीटरला 2ने डिवाईड करायचं आहे. ते किती आली, 112 पिकोमीटर. सेम क्लोरीनमध्ये सिंगल बॉन्ड आहे त्यांच्यातलं जे डिस्टन्स आहे 198 पिकोमीटर. तर 198 पिकोमीटरला 2ने डिवाईड करायचा म्हणजे एका क्लोरीनची जी ॲटॉमिक रेडियस येईल 99 पिकोमीटर एवढी येईल. तर अशा प्रकारे आपण म्हणजे नॉन मेटलचं आपण बघितलं. ओके. किंवा मेटलचं सुद्धा अशा पद्धतीनेच असतं. इन द केस ऑफ मेटलच्या बाबतीत डिस्टन्स बिटवीन द ॲडजस्टंट ॲटम इन मेटलिक सॅम्पल इज मेजर्ड.
जे डिस्टन्स आहे ॲडजस्टंट ॲटमचा मेटॅलिक सॅम्पलमध्ये ते मेजर केलं जातं. 1/2 ऑफ द डिस्टन्स इज टेकन ॲज अ मेटॅलिक रेडियस. आपण बघितलं बेरिलियमचं 2 बेरिलियममध्ये जे अंतर होतं त्याला आपण 2ने काय केलं, डिवाईड केला. म्हणजे जेवढं डिस्टन्स असेल 2 मेटल्समध्ये, मेटलच्या ॲटममध्ये, तर त्याचं हाफ डिस्टन्स आपण कन्सिडर करतो. म्हणजे ती काय झाली, त्या मेटलची रेडियस. Thus, atomic radius is the 1/2 of the internuclear distance between the two adjacent atom of a metal. तर कुठलाही ॲटम असेल त्याची जी ॲटॉमिक रेडियस असेल, किंवा मेटलच्या बाबतीत एखादा मेटल आहे त्याची जी ॲटॉमिक रेडियस असेल, तर 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 ॲडजस्टंट ॲटममध्ये जेवढं इंटरन्युक्लिअर डिस्टन्स आहे, 2 ॲडजस्टंट ॲटममधलं जेवढं इंटरन्युक्लिअर डिस्टन्स आहे त्याच्या हाफ जे डिस्टन्स असेल त्याला काय म्हणतो आपण, ॲटॉमिक रेडियस ऑफ मेटल असं म्हणतो. और 2 सिंगली बॉन्डेड ॲटम ऑफ अ नॉन मेटल, किंवा जे नॉन मेटल असेल त्या नॉन मेटलमध्ये 2 सिंगल बॉन्ड असेल, ओके, त्या सिंगल बॉन्डचं जेवढं डिस्टन्स असेल, ओके, तर त्याचं हाफ, त्याला काय करायचं, त्या बॉन्ड लेंथचं हाफ डिस्टन्स केलं म्हणजे त्या नॉन मेटलचं काय असणार आहे, डिस्टन्स असणार आहे. ॲटॉमिक रेडियस is estimated in terms of a electron density surface which encloses typically 95% or more, which is arbitrary of electron density. जी atomic radius आपण estimate करतो, okay, in terms of electron density surface which encloses typically 95% or more, which is arbitrarily of electron density. तर इथे बघा ॲटॉमिक रेडियस ऑफ सम एलिमेंट आपल्याला दिलेले आहेत. ग्रुप दिला आहे, 1st, 2nd, 13, 14, 15, 16, 17. पिरियड दिला आहे 2, 3, 4, 5, 6. सेकंड पिरियडमध्ये जर बघितलं आपण लिथियम, ओके. आता बघा पिरियडमध्ये लेफ्टकडनं राईटकडे काय होतं, ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होते. काय होते, डिक्रीज. आणि जर ग्रुपमध्ये बघितलं तर ॲटॉमिक रेडियस काय होते, इन्क्रीज होते. ग्रुपमध्ये काय होते, ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होते, ठीक आहे. आणि पिरियडमध्ये काय होते, डिक्रीज होत चालली, डिक्रीज, ओके, लक्षात ठेवायचं. कॅन बी सीन फ्रॉम टेबल दॅट ॲटॉमिक रेडियस डिक्रीज अक्रॉस अ पिरियड. आपण टेबलमध्ये बघितलं की जी ॲटॉमिक रेडियस आहे अक्रॉस अ पिरियड म्हणजे लेफ्टकडे राईटकडे जाताना काय होतं, ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होते, ओके, अप टू ग्रुप 17 पर्यंत. अँड इन्क्रीजेस डाऊन अ ग्रुप. आणि ग्रुपमध्ये टॉपकडनं बॉटमकडे येताना ॲटॉमिक रेडियस काय होते, एलिमेंटची इन्क्रीज होते. ग्रेटर द इफेक्टिव्ह न्यूक्लियस चार्ज, स्ट्रॉंगर इज द अट्रॅक्शन ऑफ न्यूक्लियस फॉर द आउटर इलेक्ट्रॉन अँड स्मॉलर इज द ॲटॉमिक रेडियस. तर बघा इफेक्टिव्ह न्यूक्लियस चार्ज जर स्ट्रॉंगर असेल, ग्रेटर असेल, तर न्यूक्लियस आणि जो आउटर इलेक्ट्रॉन आहे याच्यामधलं अट्रॅक्शन कसं असते, जास्त असतं. अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे ॲटॉमिक रेडियस काय झाली, स्मॉल झाली. म्हणजे तो जो आउटर इलेक्ट्रॉन आहे त्याला काय करतो, स्वतःकडे ओढतो. न्यूक्लियस काय करतो, स्वतःकडे ओढतो. जर इफेक्टिव्ह न्यूक्लियस चार्ज हा ग्रेटर असेल तर त्यामुळे काय होते, साईज काय होते त्याची, स्मॉल होते. ॲज वी मूव्ह अक्रॉस अ पिरियड, मग पिरियडमध्ये मूव्ह होताना, लेफ्टकडनं राईटकडे मूव्ह होताना आपल्याला असं लक्षात येईल, स्क्रीनिंग इफेक्ट कॉज बाय द कोर इलेक्ट्रॉन रिमेन्स सेम. लेफ्टकडनं राईटकडे होताना स्क्रीनिंग इफेक्ट कसा आहे, सेम आहे. कारण जे पिरियडमध्ये काय असतं, फक्त एक्स्ट्रा जो आउटर इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ॲड होतात, पण जे कोरमधले म्हणजे इनर्स जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते सेम असतात. कारण शेल कशात सेम आहे, म्हणून फक्त आउटर इलेक्ट्रॉन्स किंवा आउटर जी व्हॅलन्स शेल आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन काय होतं, 1 by 1 ॲड होत जातो. म्हणजे स्क्रीनिंग इफेक्ट काय असतो, सेम असतो. ऑन द अदर हँड इफेक्टिव्ह न्यूक्लियस चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि पिरियडमध्ये इफेक्टिव्ह न्यूक्लियस चार्ज काय होतो, इन्क्रीज होत जातो. द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर देअरफॉर मोर टाईटली बाउंड अँड इंटर्न ॲटॉमिक रेडियस गोस ऑन डिक्रीजिंग अलॉंग अ पिरियड. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, स्क्रीनिंग इफेक्टिव्ह न्यूक्लियस चार्ज इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं, जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे हा टाईटली काय करतो, अट्रॅक्ट करतो आउटर इलेक्ट्रॉनला. कारण इफेक्टिव्ह न्यूक्लियस चार्ज काय होतं, इन्क्रीज होते. द इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज डिक्रीजेस अँड शेडिंग इफेक्ट इन्क्रीजेस डाऊन अ ग्रुप. परंतु डाऊन द ग्रुपमध्ये काय होतं, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज काय होतो, डिक्रीज होतो. कारण शेडिंग इफेक्ट काय होतोय, इन्क्रीज होतोय टॉपकडनं बॉटमकडे येताना. द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर दस हेड बाय विकर अट्रॅक्टिव्ह फोर्स अँड ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. तर ग्रुपमध्ये काय होतं, टॉपकडनं बॉटमकडे येताना
जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो वीक आहे, कारण टॉपकडनं बॉटमकडे येताना नंबर ऑफ शेल काय होतात, प्रत्येक प्लेसला टॉपकडनं बॉटमकडे येताना एक एक शेल काय होते, ॲड होत जाते. म्हणून जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे तो कमी होतो, शिल्डिंग इफेक्ट वाढतो. म्हणून जे आउटर इलेक्ट्रॉन आणि जो न्यूक्लियस आहे याच्यामधलं डिस्टन्स सतत वाढत जातं आणि जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे तो कमी होत चाललेला आहे. ठीक आहे, म्हणजे जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो वीक झाला आहे. म्हणून ॲटॉमिक रेडियस काय होते, टॉपकडनं बॉटमकडे येताना इन्क्रीज होत जाते. Ionic radius. An atom form of positively charged ion, cation, on removal of one or more electron, whereas negatively charged ion, anion, is formed with a gain of one or more electron. आता बघा, एखादा ॲटम आहे त्याच्यावर जर पॉझिटिव्हली चार्ज फॉर्म झाला म्हणजे काय, कॅटायन फॉर्म झाला, तर त्याने काय केलं, रिमूव्ह केले वन किंवा मोर इलेक्ट्रॉन त्याने रिमूव्ह केलेलं असतं. आता फॉर एक्झाम्पल सोडियम मेटल आहे, समजा त्याने एक इलेक्ट्रॉन लूज केला तर त्याच्यावर +1 चार्ज. ॲल्युमिनियम आहे, त्याने जर 3 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले तर त्याच्यावर +3 चार्ज. म्हणजे हे काय पॉझिटिव्ह चार्ज येतो, म्हणजे हे काय कॅटायन. ठीक आहे. नंतर एखाद्याने इलेक्ट्रॉन काय केला, गेन केला. क्लोरीने इलेक्ट्रॉन गेन केला, 1 इलेक्ट्रॉन गेन केला म्हणजे -1 चार्ज. तर तो काय फॉर्म झाला, ॲनायन. काय फॉर्म झाला, ॲनायन फॉर्म झाला. ठीक आहे. सल्फर आहे, सल्फरने इलेक्ट्रॉन गेन केले 2, तर तो काय फॉर्म झाला, ॲनायन. कारण 2 इलेक्ट्रॉन गेन केले म्हणून 2- चार्ज त्याच्यावर आले. ठीक आहे. Measurement of distance between neighboring cation and anion in the ionic crystal have been useful for estimation. तर जे डिस्टन्स आहे कॅटायन आणि ॲनायनमध्ये, जे नेबरिंग म्हणजे शेजारचे कॅटायन आणि ॲनायन याच्यामधलं जे डिस्टन्स असणार आहे एखाद्या आयोनिक क्रिस्टलमध्ये म्हणजे आयोनिक सबस्टन्समध्ये, तर त्याच्याने आपण काय करू शकतो, आयोनिक रेडियस ही एस्टिमेट करू शकतो दोघांची, कॅटायन आणि ॲनायनची पण. द आयोनिक रेडियस शो द सेम ट्रेन ऑफ ॲटॉमिक रेडियस. तर ज्या पद्धतीने ॲटॉमिक रेडियसचा ट्रेन होता, तर ॲटॉमिक रेडियसचा पिरियडमध्ये काय ट्रेन होता, लेफ्टकडे राईटकडे जाताना डिक्रीज होते, ग्रुपमध्ये टॉपकडनं बॉटम येताना इन्क्रीज होता. सेम त्याच प्रकारची जो आयोनिक रेडियस आहे त्याचा पण ट्रेंड सेम आहे. लेफ्टकडे राईटकडे जाताना आयोनिक रेडियस डिक्रीज होते, टॉपकडनं बॉटम येताना ग्रुपमध्ये आयोनिक रेडियस काय होते, इन्क्रीज होते, आणि पिरियडमध्ये काय होते, डिक्रीज होते. A cation is smaller than the atom from which it is formed because it contains fewer electrons than atom, though nuclear charge is the same. आता जो कॅटायन असतो तो ॲटमपेक्षा स्मॉल आहे. फॉर एक्झाम्पल सोडियम आणि सोडियम प्लस, हा कॅटायन आहे, हा कसा आहे, स्मॉल आहे. कॅटायन इज स्मॉलर दॅन द ॲटम, हा कसा आहे, लार्ज आहे. आता याच्या मागे रिझन काय, जर आपण बघितलं सोडियममध्ये इलेक्ट्रॉन किती झाले, 11 इलेक्ट्रॉन, आणि सोडियम कॅटायनमध्ये म्हणजे Na+मध्ये किती झाले, 10 इलेक्ट्रॉन झाले. ठीक आहे. न्यूक्लियर चार्ज सेम आहे, सोडियमवर +11 न्यूक्लियर चार्ज आहे, सोडियम प्लसवर +11 न्यूक्लियर चार्ज आहे. मग याच्यामुळे काय होतं, ॲज अ रिझल्ट शिल्डिंग इफेक्ट इज लेस अँड इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज इज लार्ज विद इन द कॅटायन. कॅटायनमध्ये काय झालं, शिल्डिंग इफेक्ट्स काय झाला, कमी झाला. शिल्डिंग इफेक्ट काय झाला, कमी झाला, कारण कॅटायनमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 10 इलेक्ट्रॉन आहे, आणि त्याच्यामुळे शिल्डिंग इफेक्ट काय झाला, कमी झाला. त्यामुळे काय होतं, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज जो आहे तो लार्ज आहे. कॅटायनमध्ये काय आहे, लार्ज आहे. ओके, विदिन कॅटायनमध्ये. म्हणून कॅटायनला काय करतो तो, कॅटायनची साईज काय होते, स्मॉल होते. कॅटायनची साईज काय होते, स्मॉल होते. म्हणून कॅटायन इज स्मॉलर दॅन ॲटम. तर कॅटायन हा त्याच्या ॲटमपेक्षा कसा असतो, स्मॉल असतो. ओके, तर ते रिझन बघितलं आपण, कारण कॅटायनमध्ये काय आहे, शिल्डिंग इफेक्ट हा लेस आहे आणि इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज हा कसा आहे, लार्जर आहे. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज जास्त असला म्हणजे साईज काय होईल, लहान होईल. म्हणून कॅटायनची साईज काय आहे, ॲटमपेक्षा स्मॉल असते. अँड ॲनायन हॅज लार्जर रेडियस दॅन द करस्पॉन्डिंग ॲटम. जो ॲनायन असतात, ॲनायनची रेडियस किंवा साईज हे त्या ॲटमपेक्षा जास्त असते. जर फॉर एक्झाम्पल Cl- आणि Cl हा ॲनायन आहे, याची साईज कशी आहे, मोठी, याची साईज कशी असणार आहे, लहान असणार. ॲज इट हॅज मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दॅन द ॲटम. कारण बघा, जर आपण Cl- आणि Cl बघितला तर याच्यामध्ये आधी 17 होते, 1 इलेक्ट्रॉन घेतला, 18 इलेक्ट्रॉन झाले ॲनायनमध्ये. याच्यात किती इलेक्ट्रॉन आहे, 17च इलेक्ट्रॉन आहे. दिस ॲडिशनल इलेक्ट्रॉन रिझल्ट इन्क्रीज इलेक्ट्रॉन रिपल्शन. तो ॲडिशनल जो इलेक्ट्रॉन झाला त्याच्यामुळे काय झालं, इलेक्ट्रॉनचं रिपल्शन इन्क्रीज झालं. म्हणजे शिल्डिंग किंवा स्क्रीनिंग इफेक्ट्स किंवा इनर कोरचे इलेक्ट्रॉन आणि जे बॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे आउटर इलेक्ट्रॉन
याच्यामध्ये रिपल्शन वाढलं, डिक्रीज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय झाला, कमी झाला. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय झाला, कमी झाला. इन टर्म्स इन्क्रीज साईज, त्याच्यामुळे साईज काय झाली, वाढली. ठीक आहे. Some atom and ion contain the same number of electron and are called isoelectronic pairs. काही जे ॲटम्स आणि आयन्स ज्याच्यामध्ये सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहे त्याला आपण काय म्हणतो, आयसो इलेक्ट्रॉनिक पेसेस. ते आपण बघितलं आहे चॅप्टर 4 मध्ये. द ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज ऑफ आयसो इलेक्ट्रॉनिक पेसेस इज हावेअर डिफरंट. ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज कसा डिफरंट आहे, फक्त त्याचे इलेक्ट्रॉन कसे आहेत, सेम आहे. इलेक्ट्रॉन कसे आहेत, सेम आहे. जर आपण बघितलं Cl- आणि आर्गॉन दोघांमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 18 इलेक्ट्रॉन आहे. याच्यात पण किती इलेक्ट्रॉन आहे, 18 इलेक्ट्रॉन. तर हा आयन आणि हा ॲटम यांना आपण आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणतो. यांना काय म्हणतो, आयसो इलेक्ट्रॉन. कारण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कसे सेम आहे, परंतु जो ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज या दोनांवर डिफरन्स आहे. द रेडाय ऑफ आयसो इलेक्ट्रॉनिक पेसेस व्हेरी अकॉर्डिंग टू ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज. तर जी रेडियस असणार आहे आयसो इलेक्ट्रॉनिक पेसेसची ती वेगवेगळी असेल, कारण ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज कसं आहे त्यांच्यावर वेगवेगळा आहे. लार्जर न्यूक्लिअर चार्ज एक्झर्ट ग्रेटर अट्रॅक्शन फॉर इलेक्ट्रॉन अँड रेडियस ऑफ दॅट आयसो इलेक्ट्रॉनिक पेसेस बिकम स्मॉलर. जर जास्त न्यूक्लिअर चार्ज असेल, लार्जर न्यूक्लिअर चार्ज असेल, तर अट्रॅक्शन हे ग्रेटर असतं इलेक्ट्रॉनवरचं. त्यामुळे त्या आयसो इलेक्ट्रॉनिक पेसेसची रेडियस काय असते, स्मॉलर असते, म्हणजे साईज स्मॉलर असते. फॉर एक्झाम्पल F- म्हणजे F आयन, फ्लोराइड आयन, सोडियम कॅटायन बोथ हॅव 10 इलेक्ट्रॉन. दोघांकडे 10 इलेक्ट्रॉन आहे. देअर रेडाय 133 पिकोमीटर, म्हणजे याची रेडियस 133 आणि याची रेडियस किती, सोडियम प्लसची म्हणजे कॅटायनची 98 आहे. ॲज न्यूक्लिअर चार्ज फ्लोराइडवर न्यूक्लिअर चार्ज +9 आहे, विच इज स्मॉलर दॅन दॅट ऑफ सोडियम. आणि सोडियम कॅटायनवर न्यूक्लिअर चार्ज काय +11 आहे. ठीक आहे. तर बघा आपल्याला क्लिअरली ऑब्झर्व होते, जो न्यूक्लिअर चार्ज कोणावर जास्त आहे, Na+वर म्हणजे कॅटायनवर, म्हणून त्याची साईज कशी आहे, स्मॉल आहे. फ्लोराइडवर जो न्यूक्लिअर चार्ज आहे +9 आहे, त्याची साईज कशी कंपॅरेटिव्ह जास्त आहे. ठीक आहे.